जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कामगारांनी पगार झाला नसल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचून रोगराई पसरण्याची शक्यता आहे। उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिलाय। कचरा उचलण्यावर दिवसाला 8.5 लाख खर्च महापालिका करते। कोणार्क कंपनीने गेल्या 1 महिन्यापासून कामगारांना पगार दिलेला नाही। कचरा उचलणाऱ्या 700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाहीये। कामगारांचे 7 तारखे रोजी पगार झाला नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झालाय। कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी वेतन नाही तोपर्यंत काम बंद अशी भूमिका घेतल्याने आज काम बंद आंदोलन केले आहे। दरम्यान कामगार हे तुटपुंज्या पगारात काम करत असल्याचा आरोप कामगार करत आहेत। आज हा जो काम बंद आहे हा कामगारांतर्फे उत्स्फूर्त बंद आहे। कोणार्क कंपनी प्रशासनाकडनं वारंवार दर महिन्याला पगार देण्याबाबत दिरंगाई केली जाते, जेणेकरून सर्वसामान्य कामगार जे शहराची स्वच्छता करतात त्यांचं महिन्याभराचं गणित बिघडून जातं। इथं वेळेवर पगार न मिळाल्यामुळं त्यांच्या राशनचा प्रश्न असतो, दुधाचा प्रश्न असतो, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो। आज शैक्षणिक वर्ष चालू होतंय, या महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत। शाळा सुरू होत असताना कामगारांच्या मुलांना गणवेश घ्यायचा आहे, पुस्तकं घ्यायची आहेत, दप्तरं घ्यायची आहेत, तरीसुद्धा अजूनसुद्धा कंपनी प्रशासन आज 13 तारीख उजळली तरीसुद्धा अजून पण पगार करण्यात आलेला नाही। तसंच पावसाचे दिवस चालू आहेत, गोरगरीब कामगार आहेत, त्यांच्या घरावर कोणाकडला पन्नी टाकायची असेल, इथलचे कामगार आहेत, त्यांचे जे आर्थिक बजेट खूप कमी आहे, कमी तुटपुंज्या पगारात काम करत असताना सुद्धा या लोकांना मोबाईलचा हप्ता असेल, घराचा हप्ता असेल, बँकेचा हप्ता असेल, तो बँकेचा हप्ता वेळेवर नाही भरला तर एका चेक बाउन्ससाठी त्यांना 700 ते 800 रुपयाचा फाईन पडतो। हे पैसे कोण भरतील? आणि त्या कामगाराचं सिव्हिल पण खराब केलं जातं। या कोणार्क कंपनीच्या आडमूड धोरणामुळे कोणार्क कंपनी वेळ काढूपणा नेते सांगते की कंपनीने आम्हाला महानगरपालिकेकडे कंपनीची थकबाकी आहे, आम्हाला ग्रांट महानगरपालिकेला ग्रांट नाही आला, तो आल्यावर आम्ही तुम्हाला पैसे देऊ। आज शुक्रवार 13 तारीख असताना जर आज पगार नाही झाला, पुन्हा शनिवार रविवार आल्यानंतर आपल्याला पुन्हा सोमवारपर्यंत वाट बघावी लागेल। तोपर्यंत जे शहराची स्वच्छता राखतात त्यांच्या मुलाबाळांनी शिक्षणाचं साहित्य घेऊ नये का? त्यांनी बँकेत जो त्यांना अधिकचा बोजा पडतो। कोणार्कमध्ये 550-600 कामगार आहेत, 270 मध्ये जवळपास 300 कामगार आहेत। या सर्व कामगारांवर या महिन्यामध्ये खूप बिकट परिस्थिती तयार झालेली आहे। सगळे कामगार आक्रोशात आहेत, त्यांच्या वेदना आहेत। तर आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कंपनी प्रशासन आणि महानगरपालिकेला हा जाब विचारतोय की या सर्वसामान्य कामगारांना न्याय कोण देणार, यांना वेळेवर पगार कोण देणार? जर महानगरपालिका इन्स्ट्रक्शन देते तर कंपनी यांना गुराढोरासारखं यांच्याकडनं काम करून घेते। रात्री 10 वाजता मेसेज टाकून पगार किती दिवसात झाला पाहिजे? नियमानुसार 10 तारखेच्या आज सर्व कामगारांचा पगार झालाच पाहिजे, हे कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा आज 13 तारीख झाली, उद्या शनिवार रविवार लागल्याने तो पगार 15 तारखेपर्यंत जातोय। म्हणून इकडच्या कार्यकर्त्यांमध्ये या सर्व कामगारांमध्ये आक्रोश आहे। जोपर्यंत कामगारांचा या महिन्यात पगार येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन कायम राहील। राजीव वाल्मीकि है और मैं घंटा गाड़ी का ड्राइवर हूँ। ये कोणार्क कंपनी हर महीना 10 तारीख के बाद पगार डालती है। हमारा EMI आता है, बच्चे लोगों अभी जून चालू हो गया है, बच्चे लोगों का स्कूल खुल गया है, उसमें एडमिशन लगता है, ये बहुत सी प्रॉब्लम है। इनका सिस्टम क्या है 10 तारीख के बाद में पगार डालने का, और इधर जो इन लोगों के जो कानून फॉलो करने के लिए इन लोग बोलते हैं, हम सब फॉलो करते। इन लोग बोलते हैं 6:30 का ड्यूटी है, हम लोग 6:30 बजे आते। 6:30 बजे आके अगर कोई बंदा 10 मिनट लेट आता है तो लेट मार्क्स लगता है, वो भी हम एक्सेप्ट करते। कोई बंदा 4 तक का ड्यूटी है, 4:30 बजे आता है तो ये इनको नहीं लगता है कि आधा घंटा लेट आया, वो भी हम एक्सेप्ट करते। लेकिन हमको क्या चाहिए? पगार टाइम पे। तुमने 7 तारीख का टाइम दिया है, 7 तारीख से लेके हमने तुमको 10 तारीख का टाइम दिया है, 10 तारीख तक हमको पगार दे दो। अब तुम 10 तारीख, आज 13 तारीख है, बच्चों का स्कूल है, किसी का EMI है, किसी का ब्याज पे पैसा है, किसी का राशन भरना है, भाड़े का रूम है, भाड़े वाले को भाड़ा देना है, कैसे करेगा मैनेज आदमी? पगार 10 तारीख के अंदर मांगता है।
कौन सी गाड़ी पे आप काम करते हो? बड़े गाड़ी पे काम करता हूँ, लेबर है मैं, बड़े गाड़ी पे काम करता हूँ। मेरे को 10 तारीख के अंदर पगार मांगता है। आपको पगार कितना है? मेरे को 16,000 पगार है। प्रॉब्लम अभी क्या है? अभी पगार अभी ऐसा हो रहा है कि मेरे को मेरे बच्चे लोग का 11वीं का एडमिशन कराने का, लड़के का भी एडमिशन कराने का, उसके लिए मेरे पास पैसा नहीं है और इन लोग पगार डालते नहीं है, वो इशू है। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।